श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम. नमस्कार. आज दिनांक 10 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण. वृद्धांना उपदेश. नमस्कार. आज दिनांक 10 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण. वृद्धांना उपदेश. अखंड रामसेवा ज्याला लाभली, धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा, याहून दुजा लाभ न जीवा. वाचेने भगवंताचे नाव, कायेने भगवंत सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान, आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण. जे जे दिसते ते ते नासते, हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती. तैसे तुम्ही आता वागा जगात, मुला बाळास सांभाळून राहावे. प्रपंचात उदास न व्हावे, प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी. उपाधी वेगळे झाला, ऐसे ऐकू द्यावे मला. उपाधीत राहिला, परी चित्ताला न वास दिला. ऐसे ठेवा मनी, राम आणावा ध्यानी. आता या परते हित, नाही दुसरे जगात. हा माझा बोल, न मानावा खोल. आता रामा तुझा झालो, कर्तेपणातून मुक्त झालो. ऐसे आणावे मनात, शक्य तितके राहावे नामात. याहून दुसरे न आणावे मनात. लौकिकातील मानापमान, यांचे सोडावे उदक. ध्यानी आणावा रघुनंदन एक. बायको मुला बाळात राहावे, चित्त रामाकडे ठेवावे. होईल तेवढे नाम घ्यावे, अंतरी परमात्मा त्यास. ठेवून साक्ष भावे, भजावे रघुनाथास. न सोडावा मनाचा धीर, मागे आहे रघुवीर. वृद्धपण आले, शरीर क्षीण झाले, परी आपण अभिमान घेऊनच राहिलो. त्यास सोडावे दूर, प्रपंचात वृद्धपणी न पाहावे. मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे. औषधपथ्य पाणी सांभाळावे, पण दुःखी कष्टी कधी न व्हावे. शरीर संपत्ती क्षीण झाली, तरी वृत्ती क्षीण नाही बनली. जोवर देहाची संगती, तोवर मी माझे ही वृत्ती. आता वृत्ती राखावी रामापाशी, दुजी उठून द्यावी त्याप्रती. आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले, ते रामकृपेने झाले, हे ठेवावे चित्ती. आता न सोडावा रघुपती, वयोमानाने शरीर होते क्षीण. वागणे आहे फार जपून. देह आळशीन ठेवावा हे जरी खरे, तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे. आता आपण झालो शरीराचे अधीन, हे वयोमानाने दृश्य भासत. तरी भाव ठेवा रामापायी, ज्याला क्षीणता कधी आली नाही. चित्ती राखावे समाधान, आनंदाने संसार करावा जाण. समाधानाचे करावे जतन, ते नसावे कशावर अवलंबून. लाभ हानीत न गुंतवता मन, राखता येईल समाधान. समाधानाला अडवणूक जाण, माझा मीच आपण. देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी, समाधानात राखावी वृत्ती. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. मग काळजीचे उरले नाही काम. हे सर्व जुळते म्हणता राम राम, तरी सर्वांनी घ्यावे राम नाम. व्हावे परमात्म्याचे आपण, कृपा करील रघुवीर. मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे वृद्धापकाळात
आपण कसं वागावं याविषयी आपल्याला उपदेश करतात. खरं तर वृद्धापकाळी सगळ्यांचंच शरीर क्षीण होत जातं, वृत्ती बदलतात आणि खरं तर त्या बदलणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपलं शरीर आपल्याला साथ देत असतं तोपर्यंत आपण या प्रपंचात अडकलेले असतो, व्यवहारात गुंतलेले असतो. पण जसजसं आपण वृद्धापकाळात प्रवेश करतो तसं खरं तर आपल्याला शरीर दुबळं होत जातं आणि त्यामुळे आपण पूर्ण व्यवहार हा पूर्वीसारखा करू शकत नाही. आणि अर्थातच त्यावेळी आपली जी वृत्ती आहे ती आपण विषय वासनांकडून भगवंताकडे वळवणं जरूर असतं. आणि नामस्मरणासारखा दुसरा कुठलाही उपाधिरहित सर्वश्रेष्ठ मार्ग यासाठी नाही. आणि म्हणूनच अशावेळी खरं तर आपण आपल्या बायकामुळात संसारात राहून आपला जो उरलेला सर्व वेळ आहे तो आपण आपल्या भगवत चरणी अर्पण करावा. आपली पूर्ण वृत्ती ही भगवंताकडे स्थिर होऊ द्यावी. आणि त्यामुळेच खरं तर आपल्याला खरं समाधान या काळात लाभू शकतं. आणि म्हणूनच आपल्या सद्गुरूने जे आपल्याला साधन दिलेलं आहे नामस्मरणाचं, ते आपण सातत्याने केलं तर निश्चितपणे आपल्या आयुष्याचा जो उरलेला काळ आहे तो नामस्मरणात आपण पूर्णपणे समाधानात घालवू शकतो. म्हणूनच आपल्या गुरुचरणी आपण हीच प्रार्थना करूया की आम्हाला हे जे नाम आहे ते अत्यंत निष्ठेने, चिकाटीने आणि कळकळीने घेता येऊ आणि आपल्या भगवंताची प्राप्ती आम्हाला हो. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.